साठी उद्यापासून निवडणुकीच्या कामाला लागा, आपल्याला राज्य हातात घ्यायचंय, त्याची तयारी सुरू ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी नेत्यांना दिल्यात। काल पुण्यात झालेल्या बैठकीत शरद पवार बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे। राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही, राज्यात जास्तीत जास्त प्रश्न असतात, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेशच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला। विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश काल शरद पवार यांनी बैठकीत दिले आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील या सूचना दिल्यात। लवकरच राज्य आपल्याला हातात घ्यायचंय, असं शरद पवार यांनी बैठकीत म्हटलंय। विधानसभेसाठी उद्यापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, आपल्याला राज्य हातात घ्यायचंय, त्याची तयारी ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी नेत्यांना दिल्या। काल पुण्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आहे। या बैठकीत शरद पवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे। राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही, राज्यात जास्त प्रश्न असतात, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। आपल्याला राज्य हाती घ्यायचं म्हणत यावेळेस शरद पवार यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं बघायला मिळतंय। पुण्यात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक झाली आहे। नवनिर्वाचित खासदारांची ही बैठक होती। यावेळेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याच वेळेस शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। लवकरच आपल्याला राज्य हातात घ्यायचंय, त्यामुळे आता कामाला लागा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत। विधानसभेसाठी निवडणुकीच्या कामाला लागा, आपल्याला राज्य हातात घ्यायचंय, त्याची तयारी सुरू ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी नेत्यांना दिल्यात। आगामी विधानसभेची निवडणूक आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। प्रतीक्षा, आपण पाहतोय विधानसभेसाठी आता शरद पवार यांनी रणशिंग फुंकल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच वर्षा, काल पुण्यातील मार्केट यार्ड येथे निसर्ग मंगल कार्यालयामध्ये नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्यांच्या समवेत शरद पवार यांनी ही बैठक घेतली होती आणि आगामी निवडणुकांसाठी कशा प्रकारे रणनीती आखायची आहे या सर्व गोष्टींवर इथे चर्चा झालेली आहे। तसेच जो उमेदवार हा निश्चितच निवडून येईल अशी ज्यांना 100% गॅरंटी आहे, अशाच उमेदवारांना या निवडणुकीमध्ये संधी दिली जाणार आहे, असं देखील शरद पवारांनी पवित्रा उचललेला आहे। त्याच्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कुणाला जागा मिळणार याच्यावर देखील इथे चर्चा झालेली आहे आणि विजयाची निश्चिती ज्या उमेदवारांकडनं असणार आहे अशांनाच ही उमेदवारी दिली जाणार आहे। कशा प्रकारे काम केलं जाणं गरजेचं आहे, 6 विधानसभांमध्ये किती आपले उमेदवार द्यायचे आहेत, या संपूर्ण गोष्टींवर या बैठकीत चर्चा झाली होती। नवनिर्वाचित सर्व खासदार यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या बरोबर ही चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे। आणि त्याच प्रकारे या वेगवेगळ्या म्हणजे इंदापूर, भोर, शिरूर या संपूर्ण मतदारसंघांमध्ये कशा प्रकारे काम करणं गरजेचं आहे याचा देखील आढावा, दुष्काळाची परिस्थिती, या संपूर्ण गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला होता। वर्षा, अगदीच प्रतीक्षा, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।